परिस्थिती अशीच आहे सर. बघा काल रात्री हात पाठी शेखर कुठे इथेच असतं थांबा मित्र, हात 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 बघा. वो ब्लॉक का परमिशन तब देंगे जब हमारे सारे गटर असेंबल हैं. और गर्डर्स का असेंबल सर 4 हो गए हैं, कंटिन्यू चल रहा है. टोटल 16 है सर 2 स्पान के. तो अभी 4 हो गए. 4 हो गए हैं और हम बोल रहे हैं कि ब्लॉक जो मैंने वो मांगा है उनसे सितंबर लास्ट. और गर्डर लॉन्चिंग कहाँ से था? वहाँ से कि यहाँ से? नहीं, यहाँ से नहीं सर, उधर दादा काही इथे गडबड आहे, तोडीफाट होते आहे. बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केला आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे. हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी, काही काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत. मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले. आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं? 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पुन्हा बंद केलं. ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची. गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार. काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो. त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे. आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागले. बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी.